नमस्कार मैत्रिणींनो. छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे. रांगोळी काढून झाली माझी. तुळशीला पाणी घातलं आणि दूध पण आलं. दूध गरम करायला ठेवलं. मुलाचा डबा करून दिला होता आणि हे राहिलेल्या चपात्या मला लाटून घ्यायच्या होत्या. आणि मुलासाठी मी डाळ कांदा बनवला होता. म्हणजे उन्हाळ्याचं काय होतं, भाज्या पण खाऊ वाटत नाही, तर चव पण लागत नाहीत तेवढ्या. पण मग काहीतरी काहीतरी वेगळं वेगळं रोज डब्याला द्यावं लागतं. आणि हे मी तांदूळ नीट करून घेतले. मला इडलीला पीठ भिजू घालायचं आहे. म्हणजे आता इडली करून खूप दिवस झालं, मुलांना इडली खाण्याची इच्छा होती, म्हणून उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले आणि थोडंसं उन्हाला ठेवले. म्हणजे काय होतं की व्यवस्थित भिजतात आणि पीठ छान आंबतं आणि इडली छान फुगते. म्हणजे त्याला आपल्याला काही वापरायची गरज नाही, इनो सोडा. तशीच ती खूप छान फुगते आणि चवीला पण छान लागते. सकाळी मी आता हे दुपारचं टायमिंग आहे. ऊन किती झालं बघा, भरपूर. हे कोट्या उन्हाला ठेवल्यात. म्हणजे गहू हे वाळू घातलेत. 2 दिवस झालं हे उन्हाला ठेवलेत. खूप कडकडीत वाळलेत आता हे गहू. आणि हे जरा ऊन उतरल्यानंतर भरायचे आहेत. आणि हे बघा किती गरम झालेत, पोळायलेत हाताला. आता हे वाळून झालेत. आता हे भरायचे दुपारच्या टायमिंगला. आता थोडंसं ब्लाऊज शिवून घ्यावं म्हणलं. हे ब्लाऊज कट केलं आणि मी थोडंसं ब्लाऊज शिवत बसले. मी अर्धवटच शिवला नंतर. आणि थोडासा शिवायचं झाल्यानंतर हे गहू भरायचे म्हणून वरी गेले. नंतर हे सासूबाईंनी पेपर लावून घेतले कुटीला. म्हणजे गहू गरम राहतात आणि व्यवस्थित राहतात, त्याला किडे लागत नाहीत आणि गहू पण किडत नाहीत, व्यवस्थित त्यात धान्य राहतं. आणि हे बघा, ह्या गव्हामध्ये लिंबाचा पाला आणि लवंग टाकून घेतली, म्हणजे त्याला कीड लागत नाही आणि व्यवस्थित राहतात. मला ते पावडर हे लावलेले गहू आवडत नाहीत, म्हणजे केमिकल वापरलेलं आवडत नाही, म्हणून हे नैसर्गिकरित्या व्यवस्थित असं ठेवायचं. आता हे बघा, पूर्ण असं कुटीत भरून घेतलं आणि वरून पण असा पेपर लावून घेतला. आणि लिंबाच्या पाल्याने ह्याला कीड पण लागत नाही, गहू व्यवस्थित राहतात आणि आपल्याला शरीराला पण हानी होत नाही. पहिल्या लोक असेच गहू व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे लिंबाचा पाला घालून हे ठेवायचे. आणि हे व्यवस्थित झाकून ठेवलं. आता ह्यात लवंगा आणि लिंबाचा पालाच फक्त घातलेला आहे. आता हे गहू आम्ही चाळून घेतलेले आहेत. मी सासूबाईंनी व्यवस्थित चाळून हे करून भरलेले आहेत. वर्षभर टिकतात. आता हे इडलीचं पीठ वाटून घेत आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे. आणि म्हणजे कसं तांदूळ भिजू घातलेले होते. आता ह्या टायमिंगला हे पूर्ण वाटून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. डाळ तांदूळ वेगळे वेगळे वाटलेले असतात त्यामुळे. आणि व्यवस्थित मिक्स झालं आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे झाकून गरम ठिकाणी ठेवायचं आणि इडली मस्त फुगते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच.